नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तुमच्यासोबत कधी असं होतं का की सकाळी उठल्यानंतर वाटतं की सगळं शरीर थकून गेले, आतून एक जडपणा, अजीबशी थकवा किंवा मग अंगामध्ये अजिबात उठण्याचं बळच नाही राहिले, पाय हातांमध्ये ताकद वाटत नाही, चालताना अंग ढिलढालं वाटतं, आळस चढलेला असतो आणि मनामध्ये येतं की फक्त अंथरुणातच पडून राहावं, काहीच करू नये। कधी असं वाटतं का की शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये थोडंसं दुखत राहते, मसल्समध्ये ताण वाटतोय, सांधे कडक वाटतात आणि अंगामध्ये हलकासा कडकपणा जाणवतो। जर हे सगळं तुम्ही वारंवार अनुभवत असाल तर ते सामान्य थकवा म्हणून अजिबात दुर्लक्षित करू नका, कारण हे आपल्या शरीराच्या आतून येणाऱ्या कमजोरीचं मोठं लक्षण असतं। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला ना कोणतं महागडं औषध घ्यावं लागणार आहे, ना कुठल्याही क्लिष्ट उपचारांची गरज भासणार आहे, ना परदेशी टॉनिकची गरज असणार आहे। शक्ती आणि ऊर्जा मिळवण्यासाठी तुमच्या घरातच दोन अशा गोष्टी आहेत, अगदी स्वस्त, सहज मिळणाऱ्या पण प्रभाव मात्र अफलातून असणाऱ्या। जर या दोन गोष्टी योग्य वेळेस आणि योग्य पद्धतीने तुम्ही जर रोज घेतल्या तर शरीर परत एकदम ताजतवानं, मजबूत आणि ऊर्जावान वाटायला लागतं। या दोघांची खासियत काय आहे तर दिसायला साध्यासुध्या असल्या तरी त्यांचा परिणाम एखाद्या महागड्या ट्रीटमेंटपेक्षा काही कमी नाही आहे। तुमचं वय 40 असू द्या, 50 असू द्या, 60 किंवा 70ही, या दोन गोष्टी शरीरामध्ये पुन्हा एकदा तीच ताकद आणि उत्साह भरून आणतात जी कधी 25-30व्या वर्षी असायची। या गोष्टी आतून शरीराला ऊर्जा देतात, पचन सुधारतात, रक्त शुद्ध करतात, नसा स्नायू पुन्हा सक्रिय करतात। जेव्हा तुम्ही या गोष्टी ठरवलेल्या वेळेला आणि योग्य पद्धतीने घेणं सुरू कराल तेव्हा तुम्हाला जाणवायला लागतं की दररोज तुमचं शरीर आणखी बळकट, तीव्र आणि सक्रिय होत चाललेलं आहे। या गोष्टी केवळ थकवा किंवा मग अशक्तपणा दूर करत नाही तर शरीरामध्ये दडून बसलेल्या जुन्या तक्रारीसुद्धा हळूहळू बाहेर काढायला लागतात, बाहेर यायला लागतात, ज्यामुळं शरीरामध्ये साचलेली जुनी घाण म्हणजे टॉक्सिन्सचेही नैसर्गिकरित्या बाहेर पडतात। अवयवांना परत ताजेपणा मिळतो आणि जे पोषणद्रव्य आधी मिळालं नव्हतं त्याची भरपाई देखील हळूहळू होऊ लागते। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो की शेवटी या दोन गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत आणि त्या कशा आणि केव्हा घ्यायच्या, याचं सविस्तर उत्तर पुढे या व्हिडिओमध्ये नक्की मिळणार आहे, म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, कारण मी या दोन गोष्टी एक एक करून तुम्हाला पूर्णपणे स्पष्ट सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमचं आरोग्य पुन्हा एकदा आधीसारखं बनवू शकाल। माझ्या प्रिय मैत्रिणींनो किंवा मित्रांनो, ही माहिती फक्त स्वतःपुरती मर्यादित न ठेवता आपल्या कुटुंबामध्ये, मित्रपरिवारामध्ये, ओळखीच्या लोकांमध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल। तर चला पाहूया पहिली गोष्ट, पण त्या अगोदर माझी तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती आहे, तुम्ही जर क्रिशवीज व्लॉग या चॅनलवरती नवीनच आला असाल आणि अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करा, कारण अशीच उपयुक्त माहिती या चॅनलवरती तुम्हाला मिळत राहणार आहे। तर पहिली गोष्ट आहे शेंगदाणे। होय, शेंगदाणे, ते शेंगदाणे जे आपण लहानपणापासून खात आलेलो आहोत आणि ज्याला इंग्रजीमध्ये पीनट्स म्हटलं जातं, तो बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारामध्ये, रंगामध्ये, आकारामध्ये सहज मिळतो, पण तो घेणं म्हणजे काहीही घेणं नाही, लक्षात ठेवा। देशी आणि लहान आकाराचा शेंगदाणा सगळ्यात जास्त फायदेशीर मानला जातो। आता कदाचित तुम्हाला वाटू शकतं की शेंगदाण्यासारखी स्वस्त गोष्ट काय बदाम, काजू किंवा अक्रोडपेक्षा जास्त उपयोगी ठरेल, पण सत्य हे आहे की जर तुम्ही शेंगदाण्याचं सेवन ठराविक प्रमाणामध्ये योग्य वेळेस आणि नियमित सुरू केलं तर ते तुमच्यासाठी एक जबरदस्त आणि किफायतशीर टॉनिक बनू शकतं। आता बघूया की शेंगदाणा तुमच्या शरीरावरती नेमका काय परिणाम करतो। चला तर आता सुरुवात करूया आपल्या शरीराच्या हाडांपासून। जर तुमच्या गुडघ्यांमध्ये सतत दुखतंय, कमरेमध्ये कडकपणा असतोय, दात ठिसूळ झालेले आहेत किंवा मग हाडांमधून नेहमी टणक आवाज येतो तर लक्षात घ्या, तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता निर्माण झाली आहे आणि ही कमतरता भरून काढण्यासाठी शेंगदाणे खूपच उपयोगी ठरू शकतात, कारण त्यामध्ये भरपूर नैसर्गिक कॅल्शियम असतं जे हाडांना आतून बळकट करतं। इतकंच नाही तर शेंगदाण्यांमध्ये मॅग्नेशियमही भरपूर प्रमाणामध्ये असतं, जे शरीरात कॅल्शियम नीट शोषलं जावं यासाठी खूप महत्त्वाचं असतं। म्हणजेच आता तुम्हाला वेगळं महागडं मॅग्नेशियम सप्लिमेंट घेण्याची गरज नाही। मॅग्नेशियम फक्त हाडांसाठीच नाही तर आपल्या नसा, न्यूरॉन्स आणि संपूर्ण मज्जासंस्थेसाठी अत्यावश्यक असतं।
जर तुम्हाला हातपाय झिंझिणीत होणं, अशक्तपणा, थरथर किंवा बधीरपणा जाणवत असेल तर समजून घ्या की तुमच्या नर्वस सिस्टममध्ये अशक्तपणा आला आहे. अशा वेळी शेंगदाणे खाणं हे अत्यंत सोपं, स्वस्त आणि प्रभावी घरगुती उपाय ठरू शकतो. जर तुमचे हातपाय वारंवार बधीर होतात, अंगाला हलकासा झटका जाणवतो, स्नायूंमध्ये दुखणं किंवा चालताना अंगामध्ये एक अजब सनसनाटी वाटते, तर हे संकेत असतात की तुमचे न्यूरॉन्स कमकुवत झालेले आहेत. याशिवाय जर हात थरथरत असतील, वस्तू उचलताना कंपन वाटत असेल, लक्ष लागत नसेल, केस गळत आहेत किंवा डोळ्यांची दृष्टीही कमी झाल्यासारखी वाटते, तर हे सगळं शरीरामध्ये जीवनसत्व आणि खनिजांची कमतरता असल्याचं लक्षण असतं. शेंगदाण्यामध्ये व्हिटॅमिन B1, B6 आणि व्हिटॅमिन ई चांगल्या प्रमाणामध्ये असतं, जे या सर्व समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. व्हिटॅमिन ई हे एक अतिशय प्रभावी अँटीऑक्सिडंट आहे, जे शरीरातले फ्री रॅडिकल्स नष्ट करतं, ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या, डाग, मुरूम कमी होतात आणि त्वचेला आणि पेशींना नवा ताजेपणा मिळतो. याचबरोबर शेंगदाण्यांमध्ये झिंक, फायबर, लोह, पोटॅशियम, हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन हे सगळं पोषणद्रव्येही भरपूर असतात, जे शरीराची कार्यप्रणाली संतुलित ठेवतात. हे तुमचं पचनशक्ती सुधारतात आणि शरीराला आतून बळकटी देतात. म्हणूनच जर तुम्हाला अन्न नीट पचत नसेल, गॅस होत असेल, अपचन किंवा मग बद्धकोष्ठतेची तक्रार नेहमी राहत असेल, तर शेंगदाण्याचं सेवन हे तुमच्यासाठी एकदम योग्य आणि फायदेशीर उपाय आहे. आता तुम्ही विचार करत असाल, हे सगळं कधी आणि कसं घ्यायचं, किती प्रमाणामध्ये घ्यायचं. पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट, शेंगदाण्याबरोबर एक दुसरी गोष्ट आहे जी त्याच्या प्रभावाला दुप्पट करत असते आणि ती देखील वस्तू अजिबात महाग नाही. ती गोष्ट म्हणजे मनुका. होय मित्रांनो, तोच मनुका जो आपण वाळवलेले द्राक्ष म्हणून ओळखतो. ही मनुका वेगवेगळ्या रंगांमध्ये आणि प्रकारांमध्ये येतो. काही जण फिकट पिवळ्या मनुक्यांना सामान्य म्हणतात, तर काही लोक गडद रंगाची थोडी मोठी आणि थोडी महाग मनुका या नावाने ओळखतात. पण जर तुमच्या घरी कुठलीही साधी मनुका असेल तरी तिचा वापर सुरू करा, कारण ती सुद्धा एखाद्या औषधा इतकीच उपयोगी आहे. आता पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की शेंगदाणे आणि मनुका नेमकी कधी आणि किती प्रमाणामध्ये घ्यायचा. पण त्याआधी हे लक्षात घ्या, मनुका हे आरोग्यासाठी किती जबरदस्त फायदेशीर आहे. जर तुम्हाला रोज मनामध्ये ताण, डोकं भरलेलं वाटणं, छोट्या छोट्या गोष्टींवर सतत विचार चालू राहणं, झोप न लागणं अशा तक्रारी असतील, तर तुमच्या शरीरामध्ये हार्मोन्सचा समतोल बिघडलेला असतो. अशा वेळी मनुका हे अमृतासारखं काम करतं. मनुकांमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणामध्ये असतं, जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जर तुम्ही दररोज मनुका ठराविक वेळेला खाल्ला तर तुमचं हृदय बळकट राहतं आणि हृदयाशी संबंधित आजार जसं की ब्लॉकेज, उच्च रक्तदाब आणि हार्ट अटॅक्स यांसारख्या समस्या सुद्धा दूर राहतात. मनुका शरीरामध्ये पोषण तत्वांची कमतरता भरून काढतं आणि विशेषतः जे लोक वारंवार बद्धकोष्ठतेने त्रासलेले असतात त्यांच्यासाठी मनुका खरंच एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. मनुका पचनक्रिया सुधारतं आणि कारण ती गोडसर लागते म्हणून खाणंही सोपं वाटतं. जर तुम्हाला वारंवार पोटामध्ये गॅस होतोय, छातीत जळजळ होते, पोट जड वाटतं, कधी कधी दातांमध्येही ताण जाणवतो, तर अशा सगळ्या त्रासांमध्ये मनुका खूपच आराम देतो. कधी कधी रात्री झोपताना पोटातलं आंबलं गळ्यापर्यंत येतं आणि त्यामुळे सकाळची तोंडाची चव खराब झाली असं वाटतं. ही सगळी लक्षणं जी आहे ती गॅसमुळे होतात आणि अशा वेळेस सुद्धा मनुका उपयोगी ठरतो. त्याचबरोबर मनुका रक्त वाढण्यामध्ये मदत करतात, पण साखर वाढवत नाही. म्हणूनच डायबिटीज असणाऱ्यांसाठीही ती एक सुरक्षित गोष्ट आहे किंवा सुरक्षित पर्याय असू शकतो. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मनुका आणि शेंगदाणा कधी आणि कसे खायचे. अनेक लोकांना याची योग्य पद्धत माहीत नसते, म्हणून त्यांना पूर्ण फायदा मिळत नाही. तर पहिलं लक्षात घ्या, जर तुम्हाला नेहमी अंग जड वाटतंय, थोडं चाललं की थकवा येतोय, सांधे आखडतायत, स्नायूंमध्ये ताण, दुखणं जाणवतंय, तर हा उपाय तुमच्यासाठी एकदम योग्य आहे. शेंगदाण्यांचं प्रमाण ठरवायचं अगदी सोपं आहे. जितके शेंगदाणे तुमच्या एका मुठीमध्ये मावतील तितकं प्रमाण पुरेसं आहे. तुम्ही लहान असाल, मोठे असाल, वयोवृद्ध असाल, प्रत्येकाने आपल्या मुठीनुसारच माप घ्यायचं आहे. मग एका वाटीमध्ये ते शेंगदाणे टाकायचे आहे. आता मनुक्यांबद्दल बघा, 10 ते 11 मनुके रोज पुरेसे मानले जातात. ते फक्त स्वच्छ पाण्यानं धुवून घ्या. रात्री एका वाटीमध्ये पाण्यात भिजवून ठेवा. त्याचवेळी शेंगदाणे सुद्धा पाण्यामध्ये टाका. जेव्हा हे दोन्ही भिजतात तेव्हा त्यातलं पोषण ॲक्टिव्ह होतं आणि शरीरामध्ये लगेचच परिणाम दिसू लागतात. त्यातले विटॅमिन्स आणि मिनरल्स सकाळी खाल्ल्यानंतर लगेच काम करू लागतात. सकाळी उठल्यावर सर्वात आधी ही भिजलेली मनुका आणि शेंगदाणे हळूहळू चावून खा किंवा मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून वाटून घ्या. मग अजून थोडं पाणी घालून ते ग्लासभर पिऊ शकता. हवं असल्यास शेंगदाण्यांची साल काढून टाकू शकता, पण नाही काढली तरी सुद्धा चालतं. हे सगळं तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि आवडीनुसार करू शकता.
वाटून पिणं जर नको असेल तर हे सलाडमध्ये टाकूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता. जर तुम्ही बघा रोज नियमितपणे योग्य प्रमाणामध्ये हे घेतलं तर शरीरामध्ये अफाट ताकद येते. रोजचा थकवा दूर होतो, नसांमधील अडथळे नाहीसे होतात, गाढ झोप लागते आणि तणाव, अस्वस्थपणा हळूहळू कमी होऊ लागतो. पचनशक्ती सुधारते आणि पोटसुद्धा व्यवस्थित असलं की शरीरातील 90% त्रास आपोआपच दूर होऊ लागतात. वय वाढलं की शरीरातलं प्रोटीन कमी होऊ लागतं आणि लघवी करताना जर त्यात पांढरं फेसासारखं काही दिसत असेल तर तो प्रोटीन बाहेर जातो याचा स्पष्ट संकेत असतो. जेव्हा शरीरामध्ये प्रोटीन कमी होतं तेव्हा स्नायूंना अशक्तपणा जाणवतो आणि ही समस्या वृद्धांमध्ये जास्त आढळते. म्हणूनच शेंगदाणे आणि मनुका यांचा हा घरगुती उपाय खूप प्रभावी मानला जातो. हे केवळ स्नायूंना बळकटी देत नाही तर पूर्ण शरीराला आतून ताकदसुद्धा मिळवून देतं. तसंच शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता असेल तर तीही हळूहळू भरून निघते. सगळ्यात खास म्हणजे हा उपाय एकदम सोपा, स्वस्त आणि प्रभावी आहे. कोणताही माणूस कोणत्याही वयामध्ये हा उपाय जो आहे तो सहज पाळू शकतो आणि त्याचा जबरदस्त फायदासुद्धा घेऊ शकतो. म्हणून अजिबात वाट न पाहता आजपासून याला तुमच्या रोजच्या सवयींमध्ये सामावून घ्या आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. काही दिवसांतच याचे परिणाम तुमचं शरीर तुम्हाला सांगेल. आणखी एक विनंती, मला नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही हा व्हिडिओ नक्की कुठून पाहत आहात. रोज थोडं चालणं, हलका फुलका व्यायाम करणं हे अजिबात विसरू नका. थोडी हालचाल, थोड्या श्वासांचा व्यायाम यानेच बदल घडतो. तर या व्यतिरिक्त आणखी मी कुठले व्हिडिओ बनवू जे की तुम्हाला पाहिजे आहेत तर ते सुद्धा मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मी त्या पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवू शकेल. धन्यवाद.